प्रभु प्रीतीची रूपे अनेक, प्रीतीची रूपे अनेक, प्रभु प्रीतीची रूपे अनेक, प्रीतीची रूपे अनेक. कुणी म्हणे भ्रतार, कुणी म्हणे भ्राता, कुणी म्हणे प्रियजन, कुणी पिता माता. कुणी म्हणे भ्रतार, कुणी म्हणे भ्राता, कुणी म्हणे प्रियजन, कुणी पिता माता. सर्वांचा चित्त चोरतो प्रीतीची रूपे अनेक, प्रीतीची रूपे अनेक, प्रभु प्रीतीची रूपे अनेक, प्रीतीची रूपे अनेक. मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील. मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले. मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील. बहुरूपिया जैसे धारण करतो क्षणात विविध स्वरूप. बहुरूपिया जैसे धारण करतो क्षणात विविध स्वरूप. कैसे चंचल मन हे साई, कैसे चंचल मन हे साई, विसरना रूप रूप. मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले. मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील, मनमा रंग रंगील बाबा, मनमा रंग रंगील. भवसागर तव पार कराया, कैसा मिळेल होती. भवसागर तव पार कराया, कैसा
रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील मनमा रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील मनमा रंग रंगीले बाबा मनमा रंग रंगील. करंजकर सर. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. सीता शक्ती काव्य सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहज स्वागत. आज निरूपणाचा 19वा दिवस आहे. आदरणीय डॉक्टर श्री प्रदीप दिवाळ यांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. प्रार्थनेने सुरुवात करूया नेहमीसारखं. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांति शांति शांति. श्री सीता शक्ती काव्य. सीता मातेचा आशीर्वाद. सद्गुरु दत्त चिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद. आज 19वा सत्र आहे. आधीचे 18 सत्र सगळ्यांच्या सहकार्यामुळे खूपच चांगले झाले असे मी मानतो. त्यांची प्लेलिस्ट या OCR कोड मध्ये दिलेली आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्याचं स्कॅनिंग करावे म्हणजे आपल्याला प्लेलिस्ट पाहता येईल. त्याच्यामध्ये म्हणजे सगळेच बाकीचे सेशन्स बघता येतील किंवा मग लिंक सुद्धा करंजकर सरांनी पाठवलेलीच आहे. सर्वांचेच आभार. सगळ्या टीमचे जे लोक ह्याच्यामध्ये मदत करतायत. डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी, यतीन जोशी सरांचे आशीर्वाद आहेत. विद्याधर करंजकरचा अथक प्रयत्न करून हे सीता काव्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मला माझ्या प्रस्तुतीमध्ये मदत करतायत शलाकाताई, प्रीतीताई, मंगलाताई. तर खरं तर आता अजून व्हॉलेंटियर्स काही लागणार आहेत कारण आता जे काही रेकॉर्डिंग झालेत त्यांचं आता ट्रान्स्क्रिप्शन करून म्हणजे ट्रान्सलेट करून ट्रान्सफर करून त्यांच्यातनं आता करंजकर साहेबांचं जे एक मोठं स्वप्न आहे आणि ज्याच्याशी मी सहमत आहे पूर्णपणे, एक व्यवस्थितपणे निरूपण सकट असा एक सीता शक्ती काव्य ग्रंथ आपल्याला निर्माण करायचा आहे. त्याकरता कोणाला मदत करायची असेल तर जरूर पुढे या. त्याच्याकरता करंजकर सरांच्या मुलांनी एक ऍप सुचवली आहे ज्याच्यामुळे त्याच्यातनं ऑडिओ टू स्क्रिप्ट तयार होतील. मग ते ऑडिओ टू स्क्रिप्ट त्याचं तयार करायला माणसं लागतील, मग त्याला करेक्शन वगैरे लागतील. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्या कोणाला हातभार लावायचा असेल या सेवा कार्यामध्ये. हा मुळात सद्गुरु चिले महाराजांचा कृपा प्रसाद आहे. सीता मातेचे समक्ष बोल आहेत आणि आपल्याला जेवढ्या लोकांपर्यंत हा प्रसाद पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवला तर त्या शक्तींनाही आनंद होईल, आपल्यालाही आनंद मिळेल. सर्व जे साधक आहेत तणावमुक्त जीवन ग्रुपचे योग वसिष्ठ सगळ्यांचे स्वागत. आता मी शलाकाताईंना विनंती करतो की जो कालचा सेशन झाला, सेशन 18, त्याचा थोडक्यात आढावा घ्यावा. नमस्कार. जय श्रीराम. आणि आपल्याला सीता मातेचा आशीर्वाद आणि सद्गुरूंचा प्रसाद वाघ सरांच्या कृपेमुळे आपल्याला मिळाला. हे आपलं परम भाग्य आहे. आणि आज अजून दुधात साखर म्हणजे आज वैशाख शुद्ध नवमी, सीता नवमी आहे आज, असं दुपारी कळलं मला. त्यामुळं अजूनही आपल्या कार्यक्रमाला म्हणजे खूप छान शोभा येणार आहे. आणि आपण सगळं सीता मातेच सगळं, ती कशी धैर्यवान होती, ती कशी बुद्धिमान होती आणि तिने कसं सहन केलं आणि आपल्याला तिच्या बुद्धिमत्तेतून जगण्याला ज्ञान मिळतं. तर आपण काल बघितलं की प्रभू श्रीरामांची आठवण होऊन ती अत्यंत व्याकुळ होते आणि सीतेचं मन, तिला जेव्हा श्रीराम वायू रूपाने प्रकट झालेले दिसतात तेव्हा सीतेचं मन मोराप्रमाणे नाचू लागतं. कारण 6 ते 7 वर्षांनी ती भेटणार होती प्रभूंना. आणि ती म्हणते की
अहो मुलं विचारतात की हा संसार कसा रचला ईश्वराने, कसा काय संसार तयार केला असेल आणि ईश्वराने ही माया कशी रचली असेल, एवढीशी 3 वर्षाची आपली मुलं हो, अशी प्रश्न विचारतात. मग ते जसं साधारण नवरा बायको बोलतात तसं तेही नवरा बायकोच आहेत आणि आपल्या मुलांबद्दलच बोलणार. आणि आपली भारतीय संस्कृती तर मुलांशिवाय दुसरं डोक्यात काहीही विचार नसतो. तर ते विचारतात की तू उत्तरं काय दिली? मग ती सगळं सांगते की अशी अशी उत्तरं दिली. मग बरोबरच दिली की तू उत्तम उत्तरं दिली, माझ्यापेक्षाही छान उत्तरं दिली. तर ती म्हणते, अहो असं काय करता? आपण नाही का 14 वर्ष वनवासात होतो, तेव्हा आपण ही चर्चा करायचो, आपण हे विषय बोलायचो. त्याच्याच अनुषंगाने मी ही उत्तरं दिली. पण त्याच्यानंतर तिला असं वाटतं की मी श्रीरामांच्या विरहाने इतकी व्याकुळ झाले की मला ते प्रत्यक्ष आहेत असा भास झाला. ते नव्हतेच. माझा छल केला प्रभू श्रीरामांनी. छल कपट झाला माझ्याबद्दल, माझ्या बाबतीत, आणि प्रभू श्रीराम नव्हते. त्यामुळं ती परत नाराज होते आणि श्रीरामांचे प्रभूचं वायुरूप दर्शन का होईना झालं, त्यातच ती पुढे जाते आणि पुढे रामाचं पण तिच्याशी बोलणं होतं. आणि मग आपण पुढचे युवा विकासाचे सामाजिक प्रोत्साहन वगैरे वाचलं. आणि अनहत नादाबद्दल काल वाघ सर म्हणाले की सीतेला माहित नाही असं होईल का ते, पण नाही, काही वेळी आपल्याला हे ज्ञान मिळावं म्हणूनही अशा योजना असतात. तर अनहत नादाबद्दल आपण बघितलं की अनहत किंवा अनाहत नाद असा हा कंपनातून निर्माण होतो. म्हणजे कुठल्याही आहत, म्हणजे जसा टाळ टाळावर वाजतो किंवा मृदंग वाजतो किंवा कुठलाही तबला वाजतो, तिथे आहत होतं म्हणजे आवाज होतो आणि मग तो ध्वनी निर्माण होतो. पण हा असा ध्वनी आहे की तो चारही दिशांना आणि ब्रह्मांडात निरंतर ध्वनित होत असतो. आणि या आवाजाला सामान्य माणसं ऐकू शकत नाहीत. तो ऐकू येण्यासाठी खूप मोठी साधना असावी लागते आणि तो साधक अतिशय उच्च अवस्थेला पोचलेला असावा लागतो. त्यालाच हा अनाहत नाद ऐकू येऊ शकतो. आणि आपण त्याच्याकडून अतिशय आवडीचं आणि आपल्याला इतकं समाधान देऊन जाणारा गीत आपण काल आणि प्रार्थना केली, पुत्र पौत्री सुखाय यज्ञ मंत्र जप. आपण काय म्हणतो मुलांना की डॉक्टर हो, इंजिनियर हो, मोठा हो, मोठं पॅकेज मिळव, अमेरिकेला जा, लंडनला जा. पण बघा सीतामाता काय म्हणत होती त्यावेळी, आणि आपल्याही मनात सुप्त इच्छा हीच असते की माझ्या मुलाला सद्बुद्धी होऊ दे, सत्कर्म घडू दे त्याच्या हातून, आणि त्याला सन्मार्ग मिळू दे, सद्विचार होऊ देत त्याचे, आणि त्याला कायम सत्संग लाभो, आणि तो तर शतायुषी हो, असं प्रत्येक आईची आशीर्वाद आणि भावना असते. आणि तो नेहमी सत्वचनी व्हावा, सत्व्यवसाय त्याने करावा, नेहमी चांगल्या व्यवसायात असावं. म्हणजे ही आई काय मागते, माझा मुलगा नीतिवंत, निरोगी, निर्मोही, म्हणजे समाधानी हो, अतिशय समाधान देऊन जाणारा हा पुत्र पौत्री सुखाय यज्ञ मंत्र जप आम्हाला दिल्याबद्दल डॉक्टर वाघ सरांची मी अत्यंत मनापासून सगळ्यांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. आणि आपण आता पुढच्या सर्गाकडे जाऊया, पुढच्या गाण्यांकडे जाऊया आणि त्याचा आनंद घेऊया. धन्यवाद. धन्यवाद शलाकाताई. आपण जेव्हा हे आढावा घेत होता, जरी ते काल सगळं मी निरूपण प्रस्तुत केलं होतं, तरी सुद्धा माझ्या अंगावर आत्ता काटा येत होता, शहारा येत होता तुम्ही जेव्हा सांगत होता. तुम्ही खूपच सर्वतपणे हे मांडलं, याबद्दल आभार. आपण पुढे जाऊया. हो. आज आपण जो सर्ग घेत आहोत तो आहे सर्ग 22. त्याचं नाव आहे प्रशासन बोध. युवावस्थेत लवकुश यावे, अवतार उद्दिष्ट मिळवावे, त्यास्तव हा उपदेश केला, बोध प्रशासनाचा मग दिला. आता कसे लवकुश मोठे होत आलेत, आता ते साधारण 8, 9, 10 अशा वर्षाचे असावेत असा माझा अंदाज आहे त्यावेळेस. आणि त्यांचं अवतार उद्दिष्ट काय ते त्यांनी आता मिळवावं, अशी आता सीता मातेची इच्छा जागृत झालेली आहे. त्या तिच्या विजन मध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. आपल्या मुलांचं संस्कार चांगले झाले पाहिजे, त्यांना अध्यात्माची गोडी लागली पाहिजे, त्यांना शस्त्रविद्या आली पाहिजे, अस्त्रविद्या आली पाहिजे, मंत्रविद्या आली पाहिजे. आणि त्याचबरोबर तिच्या डोळ्यासमोर एक फार मोठा स्वप्न होतं, ते म्हणजे की एक दिवशी हे प्रभू रामाचे राजकुमार म्हणून स्वीकारले जातील आणि कधीतरी ते शासन करतील. तर त्या संबंधातला हा बोध, हा सर्ग आहे. तर गमतीचा भाग म्हणजे पहिल्यांदा ती आपल्या मुलांना एक भारत मातेचं ओळख करून देते. बघा त्या मुलांना, सत्य हा आईचा दरबार, मातेचा सदैव जय जयकार.
अशा शब्दात ती सुरुवात करते. खूप शांत चित्ताने ऐका. सीता माता आपल्या मुलांना, त्या काळामध्ये कठीण होतं, एवढा भूगोल सहज डोळ्यासमोर येत नसे. त्यामुळे हे जे ती वर्णन करते त्याच्यामुळे ती ते भूगोल देशाचा त्यांच्या डोळ्यासमोर आणते. अजून काही त्या लोकांनी एवढं देशाचं पर्यटन केलं नाहीये की त्यांना लगेच माहिती पडलेलं असेल सगळं भारत. ह्या भारताचं थोडक्यामध्ये ज्या व्यक्तीला, ज्या मुलांना पूर्ण माहित नाही त्यांना ती सांगते. मस्तकी मुकुट हिमालय हे, गळ्यात गंगा माळ, चरण स्पर्श करी नित्य तिचे, सागर तीन विशाल. मस्तकी मुकुट हिमालय हे, मग गळ्यात गंगा माळ, चरण स्पर्श करी नित्य तिचे, सागर तीन विशाल. हिंद सभ्यता फुलली येथे, विश्व प्रेम जननी, ऋषी मुनींची पुण्यभूमी, वेदशास्त्र ज्ञानी. आपल्या संस्कृतीचा एवढा मोठा वारसा आहे, त्याचा परिचय ती आज करून देते. आपली संस्कृती खरंच खूप 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 मी तर म्हणतो धनी आहे की मोठे मोठे ऋषी आपल्याकडे होऊन गेलेत. वसिष्ठ मुनी होऊन गेलेत, ज्यांनी हे योग वसिष्ठ आपल्याला दिलंय. अत्री मुनी होऊन गेलेत. दत्तात्रयांचा जन्म यांच्या पोटी झालेला आहे. गौतम ऋषी, कश्यप ऋषी, भारद्वाज, विश्वामित्र, जमदग्नी, या सगळ्या मोठ्या मोठ्या ऋषींनी आपल्याला वेद, वेदांग दिलेले आहेत. परवाच मी कुठल्या तरी BMS मधला MD करणाऱ्या डॉक्टरना बोलत होतो. मी त्यांना म्हटलं, अहो का हो तुमची मग पुस्तकं तर इंग्लिशमध्ये असतात का आयुर्वेदाची? त्याने नाही म्हणे, संस्कृतमध्ये असतात. त्या काळात लिहिलेलं जे ज्ञान होतं ते अजूनही व्हॅलिड आहे, ते काही संपलेलं नाही. तसं ह्या लोकांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते अजूनही व्हॅलिड आहे. हिंद सभ्यता फुलली येथे, विश्व प्रेम जननी, ऋषी मुनींची पुण्यभूमी, वेदशास्त्र ज्ञानी. इथे जे 7 ऋषी दाखवलेत, मला तरी वाटतं हे सप्तऋषी असावे आपल्या पठडीत. पण कोणाला दुसरीही काही नावं माहित असतील सप्तऋषींची तर अवश्य मला आपण सांगूया ओपन हाऊस मध्ये. परमभाग्य या धरणीचे, प्रगटे ईश्वर इथे. परमभाग्य या धरणीचे, प्रकटे ईश्वर इथे. सकळ प्राणी जनमानसाला मातृप्रेम देते. भारत माता आपली कशी आहे, इथे स्वतः ईश्वर प्रगट होतात. आणि सकळ प्राणी, इथे बघा आपला फंडामेंटल आले आहे आपल्या पूर्ण संस्कृतीचं. सकळ प्राणी, सगळ्या प्राण्यांना, जनमानसाला, सगळ्या जनतेला, जगभरच्या भारत माता काय देते तर मातृप्रेम देते. त्यात एक फार मोठा फंडामेंटल फॅक्ट आपल्या देशाबद्दलच्या संस्कृतीचा आहे. तो त्याच्यामुळे आपण आज अजूनही अस्तित्वात आहोत आणि चांगल्या पोझिशन मध्ये आहोत. अजूनही जग आपल्याला मानतं. कदाचित तेच आपलं थोडंफार विकनेस पण असू शकतं. पण काय असतं, ज्याची फाउंडेशन चांगली असते ना, चांगली असते, ती संस्कृती कधी संपणार नाही, ती चालूच राहणार. सकळ प्राणी जनमानसाला मातृप्रेम देते. आदि तेजाची प्रतिमा ही, आदि तेजाची प्रतिमा ही, शक्ती भक्ती पूर्ती, ज्ञानाची ही अद्भुत मूर्ती, भारत माता ही. ज्ञानाची ही अद्भुत मूर्ती, भारत माता ही. असं एक विलक्षण वर्णन ते आपल्या मुलांसमोर ह्या भारत मातेच्या मांडते. ज्या भारत मातेचं पर्यटन दर्शन अजून त्या मुलांना झालेलं नाही, पण साधारणपणे एक काहीतरी त्यांच्या समोर मूर्ती उभी राहावी म्हणून तिने हे वर्णन केलेलं आहे. तिने स्वतः पाहिलेलं आहे, कारण ती फार दक्षिणेपर्यंत जाऊन आलेली आहे. तिला सगळं माहिती आहे जे काही ती बोलते. त्यामुळे एक माझ्या लक्षात यायचं की सीता जेव्हा पण बोलायची ती अनुभूती पूर्ण बोलायची. कुठलीही गोष्ट रॅन्डम नसायची, हा आपल्याला काहीतरी बोलायचं म्हणून बोलून दिलं, किंवा पडत पडत गोष्ट नसायची. आयता अनुभूतीची असायची, किंवा मग कुठून तरी ते ज्ञान मिळवलेलं असायचं, त्याचं मनन केलेलं असायचं, आत्मचिंतन केलेलं असायचं, त्यातनं निर्माण झालेलं ज्ञान असायचं. ते असं वरवर ज्ञान कुठेच नव्हतं तिचं. पुढचं गीत तीर्थाटनवरती आहे. तीर्थाटन कितीही केले असो ते कैक सहस्र, मन नसेल जर सत्यशील सर्वच तीर्थ व्यर्थ. अर्थात आता ती अशी अपेक्षा करते की ही मुलं हळूहळू देशामध्ये फिरायला लागतील,
त्यांची ती भूमिका तयार करते. किंवा तुम्ही जेव्हा तीर्थाटन कराल तेव्हा कशा प्रकारे कराल. मन हे सत्यशील ठेवा, म्हणजेच त्या तीर्थाचा तुम्हाला लाभ होईल. आता आपण एक महत्वाच्या टप्प्याला आलेलो आहोत. प्रशासनार्थ मार्गदर्शन. शलाका त्यांनी आत्ताच सांगितलं की आज सीता नवमी आहे, सीतेचा जन्म. सीतेच्या जन्माबद्दल खूप आख्यायिका आहेत. संध्याकाळीच डॉक्टर अत्रेंनी मला सांगितलं की सीता हे नाव कशावरनं आलं. जेव्हा ते शेत नांगरतात तर तिची ओळ तयार होते, त्याला सीता असं म्हणतात, त्याच्यावरनं आलं. तुमच्याही पैकी कोणाला अजून सीतेबद्दल काही आख्यायिका माहित असतील जन्माच्या तर अवश्य शेअर करा. तर ह्या चित्रामध्ये तुम्ही बघताय राजा जनक उभे आहेत, त्यांच्याबरोबर कोणी ऋषीमुनी आहेत आणि ही छोटी सीता आहे. तर तुम्ही बघा ती शिवधनुष्याशी खेळून राहिलेली आहे. म्हणजे तिची जी एक प्रकारची दिव्य शक्ती होती ती ह्या दोघांना जाणवते, राजा जनकाला, तिच्या पितांना आणि त्या मुनींना सुद्धा, आणि ते तिला आशीर्वाद देत आहेत. अशा प्रकारे खूप समृद्ध तिचं बालपण होतं. आणि तुम्ही ज्या कुटुंबात वाढता त्यांच्या तिथे जो काही व्यवसाय चालू असतो, माहोल असतो, त्याप्रमाणे आपणही घडत जातो. तर हिला लहानपणीच बालकडू मिळालं होतं राज्य प्रशासनाचा. पण ती हुशारच होती, त्यामुळे ती सगळं ऍब्झॉर्ब करायची स्पंज सारखं. आजूबाजूला काय चाललंय ह्याचं परीक्षण असायचं. तर ते जे बालपणीचं तिचं संस्कार होतं ते आता ती कुठेतरी आपल्या मुलांना इथे पास ऑन करते, देण्याचा प्रयत्न करते. ह्या आशेमध्ये की एक ना एक दिवस लवकुश सुद्धा राजे बनतील, प्रशासक बनतील, मग त्यावेळेस त्यांनी कसं वागावं, कसं स्वतःला कॉन्डक्ट करावं, ह्याचं मार्गदर्शन ती आता आपल्या ह्या अनुभूतीवरती सांगते. ती मुलांना सांगते. आणि हे ऐकताना लक्ष द्या, स्पेशली जे लोक मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांच्या कदाचित लक्षात येईल की ह्यातले काही बरेच सूत्र आजही आपण वापरतो. बरेच सूत्र आपण आज वापरतो. जसं त्या आयुर्वेदा मधले जे संस्कृत सूत्र आजही आपण वापरतो, तसे हे 9-10 हजार वर्षापूर्वी तिने जे काही सूत्र सांगितलेली आहेत प्रशासनाची, ती आजही आपण वापरतो. तर ती मुलांना सांगते, समाज आणि जनमानसाचा विकास पुत्रांनो तुमच्यावर सगळ्यांची आस. कारण सगळ्यांना तसं माहित असतं आश्रमामध्ये की हे असे राजकुमार आहेत, आणि तिला कुठेतरी ते दृश्य दिसतंय की हे एक दिवशी शासक बनणार आहे. ती म्हणते सगळ्यांची तुमच्यावरती आस आहे, करण्या त्यासाठी अनुकूल आचरण करा, आवश्यक त्या तत्वांचे ग्रहण. आता ती ते तसं सांगते. आता इथे बघा या चित्रामध्ये अगदी लहानपणापासून जे बालपणीचे लवकुश होते आता ते मोठे झाले, आणि आता या मोठ्या अवस्थेमध्ये ती त्यांना हे सगळं तिची अनुभूती सांगते. जनसामान्यांची प्रगती व्हावी या हेतुस्तव तज्ञांची भेट घ्यावी. तुम्ही जेव्हा राजा बनाल तेव्हा मनामध्ये जनसामान्यांची प्रगती ही ठेवा, आणि त्याकरता लागणारं ज्ञान हे तुम्ही तज्ञांकडून मिळवा. फार व्यावहारिक गोष्टी सांगितल्या आहेत. असं कुठेच ती इनफॅक्ट टोटल सीता काव्याच्या अनुभूतीमध्ये कधीही तिने असं दाखवलं नाही की मी कोणीतरी देवी आहे, असं आहे तसं आहे. साधारण मी स्त्री आहे, आणि त्या दृष्टीनेच जे काही ट्रान्समिशन झाले ते झाले. जनसामान्यांची प्रगती व्हावी या हेतुस्तव तज्ञांची भेट घ्यावी, त्यांचे विचार आणि उपदेश घ्यावे, तदनुसार सदा कार्यरत राहावे. कुठलाही निर्णय घेताना, कुठलाही विचार करताना आपल्या आजूबाजूला जे तज्ञ लोक आहेत त्यांचे विचार निश्चित घ्या. ह्याची एक अनुभूती मला आली ती आम्ही अरुणाचल प्रदेशला गेलो होतो, काही लोक एक प्रोजेक्ट घेऊन, आणि तिथलचे चीफ मिनिस्टर होते. आम्ही साधारण 10-15 लोक समोर बसलो होतो. एक तासभर तो चीफ मिनिस्टर फक्त ऐकत राहिला. तुमचा काय विचार आहे, तुमचा काय विचार आहे, तुमचा काय विचार आहे. सगळ्यांचे विचार झाले. मग काही क्रॉस क्वेश्चनिंग केले, आणि मग त्यांनी त्याचा विचार सांगितला. ह्या प्रकारचं इथे
प्रबोधन आहे सीतेचं. स्वार्थापोटी कधी कुणा कष्ट न द्यावे. ती या मुलांना सांगते आपल्या, स्वार्थापोटी कधी कुणाला कष्ट न द्यावे, प्रयत्न सदा सकारात्मक करावे, साधनांची चिंता प्रभूवर सोडा. तुमचं मन सकारात्मक असेल आणि प्रयत्न सातत्याचे असतील तर साधना हे परमेश्वर पुरवेल. साधनांची चिंता प्रभूवर सोडावी, अंतर्मनात प्रभूची भजने करावी. कारण तुमच्या अंतर्मनातच तो प्रभू आहे असणार आहे. परत मी सांगितलं म्हणजे अतिशय साध्या साध्या व्यवहारिक गोष्टी सांगितल्या तिने. सृष्टी आणि समाज नियम सदा मानावे. आपण राजे झालो म्हणून समाजाचे नियम पाळायचे नाही किंवा सृष्टीचे नियम पाळायचे नाही असं नाही करायचं. सृष्टीचेही काही नियम असतात. आता आपल्याला माहित आहे की सृष्टीचे नियम मानव जातीच पालन न करत असल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे सारखे भयानक गोष्टी समोर येऊन राहिल्या आहेत. पण असो, हळूहळू आपण ही समजत आहोत, शिकत आहोत, त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन घेतल्या जात आहेत. तर सृष्टीचे नियम माना, समाजाचे नियम माना. सृष्टी समाज नियम सदा मानावे, देह धर्म महत्व लक्षात घ्यावे. देह धर्म, आपला देहाचा काय धर्म आहे तोही लक्षात घ्या. सात्विक भोजन जो सदा घेईल, उत्तम स्वास्थ्य व मन निर्मळ राहील. जे काही भोजन कराल ते सात्विक घ्या, म्हणजे मग तुमचे विचार हे निर्मळ राहतील. शासक हा नित्यच असावा जाणता. शासक कसा असावा? नित्यच असावा जाणता, विभिन्न विषयांचा पारंगत ज्ञाता. बघा, सगळ्या विषयांची त्याला माहिती पाहिजे. शस्त्रांची, अस्त्रांची, विज्ञानाची, शेतीची, सगळ्या गोष्टींची त्याला माहिती पाहिजे. शासक हा नित्यच असावा जाणता, विभिन्न विषयांचा पारंगत ज्ञाता, श्रवण पठन मनन परीक्षणाद्वारे ज्ञानार्जन करीत राहावे सारे. आणि त्याच्याकरता ती त्यांना फॉर्म्युला पण देते की तुम्ही कसं काय पारंगत व्हाल. श्रवण पठण, इथे दाखवलंय. श्रवण ऐकणे, पठण पठण करणे, वाचणे वगैरे, परीक्षण पूर्णपणे त्याचा अभ्यास करून त्याचं हे करणे, चाचणी करणे, आणि मनन, जे काही तुम्ही या 3 ह्यांनी केलंय त्याचं मनन करणे. श्रवण पठण मनन परीक्षणाद्वारे ज्ञानार्जन करीत राहावे सारे. आता हे थोडा गमतीदार आहे, मला माहित नाही असं का ती बोलली, पण प्रवासात संपर्क ठेवा परिचितांशी, वाद न घालावा अपरिचितांशी, यत तत्रच्या देवतांना वंदित जावे, शुभ कार्याचे नियोजन सांगावे. तुम्ही जेव्हा प्रवास कराल, कारण तिची अपेक्षा आहे की जेव्हा ते राजे बनतील किंवा प्रशासक बनतील तेव्हा त्यांना प्रवास करावा लागेल. त्या प्रवासात त्यांनी कसं वागावं हे तिने सांगितलेलं इथे छोट्या ह्याच्यात. आणि हे गमतीदार महत्वाचं सांगितलं की यत्र तत्रच्या देवतांना वंदित जावे. जिथे तुम्ही जाल तिथलची जी देवता असेल त्याचं वंदन करा, कारण ती तिकडची स्थान देवता असते. मागे एकदा मी बोलताना बोललो होतो की त्या देवतेचं पूजन भजन करून ती देवता जागृत झालेली असते. तिच्यात एक शक्ती निर्माण झालेली असते, अज्ञात शक्ती. त्याला वंदन करायचं. आणि आपलं काय करतोय आपण इथे, कशा करता आलो आहोत या एरियामध्ये, कुठल्या बैठकीला आलोय राजा कारभाराच्या संबंधात, ते सांगा त्यांना. सहयोगी जे तुमचे असती उत्तम, त्यांना द्यावा नित सन्मान प्रथम. जे तुमच्याबरोबर सहयोगी असतील, मंत्री असतील, कार्य करणारे लोक असतील, त्यांना सन्मान द्या. जाणावे अन्न जल सुरक्षा प्रतिष्ठा असती त्यांची प्रेरणा निष्ठा. किती बारीक बारीक गोष्टी सांगितल्या आहेत बघा. म्हणजे तुम्हाला जर कोणाकडनं कामं करून घ्यायची असतील तर त्यांचा सन्मान करा. आणि त्यांचं जसं म्हणतात ना, फूड शेल्टर आणि सिक्युरिटी आणि प्रतिष्ठा, म्हणजे त्यांना एक प्रकारचं सन्मान वाटला पाहिजे, ते काम करायला आनंद वाटला पाहिजे, ही त्यांची असते प्रेरणा आणि निष्ठा. बारीक बारीक गोष्टी सांगितल्यात त्यांनी. त्यांच्या सात्विक आवश्यकता ओळखून वेळीच पूर्ती कर्तव्य घ्या समजून. त्यांचे काय सात्विक आवश्यकता आहेत त्या ओळखा आणि त्या पूर्ण करा वेळेवरती. सहयोग्यांचे जेव्हा ठेवाल ध्यान, तुम्हावर राहील विश्वास महान. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा तुमच्या मंत्रिमंडळावर आणि इतर लोकांवरती त्या लक्ष ठेवाल तेव्हा तेव्हा तुमचा पण तुमच्यावर विश्वास ठेवतील.
हेही खूप इंटरेस्टिंग आहे. सभा मंडपात सदा जाण्यापूर्वी, जेव्हा ते दरबारात जातील राजे म्हणून, सभा मंडपात सदा जाण्यापूर्वी सहयोग्यांची मने जाणा सर्वी, गुंफून त्यांच्या सुविचारांना अर्पण करा वेणी रूप प्रभूंना. तुमच्यावर जे कोणी लोक आहेत त्यांचे विचार एकदा जाणून घ्या. इथे वरती डायग्राम मध्ये दाखवले आपण, डावीकडे 4 लोक आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये काही विचार आहे आणि ते असं जिक्सॉ पझल सारखं फिट होतं बघा. तर प्रशासकाचं काम काय असतं की त्यांना एकत्र बरोबर ते पझल जुळवून आणणं. उजवीकडे दाखवलेत की प्रत्येकाचं जे आहे ती फुलं दाखवलेली आहेत. तर त्यांचे जे विचार आहेत त्या फुलांसारखे आहेत, तर ते फुलांचा एक गुंफण करून ती परमेश्वराला अर्पण करा. आता इथे बघा काय म्हणते ती. हे सगळं ती सांगते सहयोग्यांसाठी काय करायचं, पण स्वतःचा संतोष यातच राहावा, कसा प्रजाजन विकास उत्तम व्हावा. स्वतः करता काही नाही. हे जे काही त्यांनी सांगितलं ते सगळं त्यांना द्या, पण स्वतः करता काय महत्वाचं आहे तर प्रजाजनांचा विकास, ह्याच्यामध्ये आपला संतोष पाहिजे. आत्मशक्ती दृढ विश्वास ठेवा, आत्मशक्ती दृढ विश्वास ठेवा, भारताचे स्वप्न साकारेल तेव्हा. आत्मशक्तीवर आपण एका कुठल्या तरी मागच्या सत्रात बोललेलो आहोत. ते गुजराती मधला बोध मी सांगितला होता. निर्गुण निर्मल थाय, निरागस बैरागी ओराय, प्रेमल प्रशांत समाय, देहनु आप साक्षी पाहे. हे जे या काव्यामध्ये सांगितलेले आत्मशक्ती आहेत, प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे असतात आत्मशक्तीबद्दल. ही इथे सांगितलेली आत्मशक्ती आहे आणि ही प्रत्येकामध्ये ही आत्मशक्ती अफाट आहे, अनंत आहे, ह्याचा विश्वास तुम्ही ठेवा. आणि तसा विश्वास ठेवला तर भारताचे स्वप्न हे साकारेल. किती मोठी विजन त्या आईने दिलेली आहे त्या मुलांच्या समोर. जय सीतामाता. जय. क्षमा करा, आम्हीच नाही समजलो तुम्हाला. शेवटचं तिचं काय आहे की भारताचे स्वप्न साकारेल तेव्हा, म्हणजे आपला पूर्ण देश कसा एकत्र राहील, कसा सुजलाम सुफलाम होईल, हे स्वप्न तिने त्यावेळेस बघितलेलं आहे. आणि आता प्रत्येक वेळेस कुठलंही विवेचन झालं की लवकुश आपला विचार मांडतात. यावेळेस त्यांनी आपला कसा विचार मांडलाय तोही आपण जाणून घेऊया. त्यांनी असा विचार मांडलाय यावेळेस, धमनी करी आपले काम, रक्त हृदया देई. अर्थात ते जेव्हा त्यांचा सारांश मांडतात तेव्हा ह्यात प्रगट झालेले विचार त्याच्याच आधारे असतात असं नाही. त्यांची काही चर्चा झालेली असतात, काही त्यांचं स्वतःचं मनन असतं, चिंतन असतं, काही आपसातल्या चर्चा असतात. सगळ्या तिथे डॉक्युमेंट झालेल्या नाही आहेत. त्याच्या आधारे त्यांनी कधी कन्क्लुजन काढलेलं असतं. धमनी करी आपले काम, रक्त हृदया देई, दुर्जन धमनी कापता शरीर विनाश होई. आता धमनी ह्या ज्या आहेत ह्या आपल्या पूर्ण शरीरामध्ये रक्त पोचवतात, हृदयाला देतात. एखाद्या दुर्जनाने ते धमनी कापून टाकली तर शरीराचा विनाश होतो. शासन करते जनविकास, तसं शासनाचं काम काय तर जनविकास करायचा. धन निर्धना देई, जे काही धन म्हणजे इथे संसाधन म्हणायला पाहिजे, खरं संसाधन ती निर्धनापर्यंत पोहोचवते. शासन करते जनविकास, धन निर्धना देई, दुर्जन धन साठा करी, राष्ट्र विनाश होई. दुर्जन धन साठा करी, राष्ट्र विनाश होई. हा सर्ग पूर्णपणे व्यवहाराचा आहे. तुम्ही याच्यावरती विचार करा आणि तुम्हाला यातनं काय योग्य वाटतं तेवढं अवश्य घ्या. कदाचित तुमच्याही प्रोफेशन मध्ये याचा उपयोग होईल असं मला वाटतं. तर ह्याच्याबरोबर इति श्री सीता शक्ती काव्य सर्ग 22 हा आता इथे समाप्त होतोय. आपण आज अजून एक सर्ग घेणार आहोत आणि मग डिस्कशन साठी थांबणार आहोत. सर्ग 23 प्रोत्साहन. आता तिने त्यांना प्रशासन हेतू मार्गदर्शन केलेलं आहे. आता त्यांना ती मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या पहिला गीत आहे सुंदर स्वप्ने. मग ते हे जे तिने सांगितलं की
सुंदर भारताला महान करायचंय, असं करायचंय, तसं करायचंय, जनतेचं कल्याण करायचंय. मग ते विचारतात आईला, माते कशी रचावी ग स्वप्ने सुंदर. ही सगळं स्वप्न रचावी कशी? त्याच्यावर तिचं छोटस उत्तर आहे, शुद्ध दृष्टी असावी जनांची, मन मंदिरी लावा कांडी धुपाची, परिमल पसरे भारत भूवर, ऐसी रचावी स्वप्ने सुंदर. तुम्ही सुरुवात करा कुठेतरी, चांगल्या दृष्टीने एखादी कामाची सुरुवात करा. म्हणजे जसं एखाद्या मंदिरामध्ये धूपकांडी लावली की ते धूपकांडी सगळीकडे पसरते आणि त्याचा सुवास येतो, त्याचा परिमल पसरतो. त्याप्रमाणे तुमच्या मनात जे शुभ गोष्टी असतील त्यांचा धूपकांडी लावा आणि हळूहळू ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल. अशा प्रकारे तुमची स्वप्न हे रचा. आणि ती त्यांना अजून एक गोष्ट सांगते, गमतीदार गोष्ट आहे बघा, ऐका. नवीन वळण, अध्यात्माला अत्याधुनिक नवीन वळण द्या. ती हे नाही म्हणत की काही जे तुम्हाला शिकवलंय ते असं धरून पकडून बसून राहा. जे काही तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्याला एक नवीन वळण द्या, अत्याधुनिक. अध्यात्माला अत्याधुनिक नवीन वळण द्या. इतिहासाची जुनी ही पाने हळूच चाळून पहा. जे जे त्यातून उत्तम आहे ते ते शिकून घ्या. जो काही ज्ञान तुम्हाला मिळालं आहे, जो इतिहास तुम्ही जाणलेला आहे ते हळूच पण बघा, उलगडून बघा. त्यांचा तर खूप मोठा इतिहास होता रघुवंशाचा. जे जे त्यातून उत्तम आहे ते ते शिकून घ्या. आणि ह्या इतिहासामध्ये नुसतंच त्यांच्या वंशाचा नव्हे तर त्या वेळेसच्या मानव समाजाचा जो काही इतिहास होता तो आहे त्याच्यामध्ये. इतिहासाची जुनी ही पाने हळूच चाळून पहा, जे जे त्यातून उत्तम आहे ते ते शिकून घ्या. कालबाह्य ज्या रूढी हो झाल्या अलगद सोडून द्या. काही गोष्टी कालबाह्य झालेल्या असतात, त्याला चिकटून बसायची गरज नाही हो. कालबाह्य ज्या रूढी हो झाल्या अलगद सोडून द्या. नवीन वस्त्रे उमेदीची जलद नेसून घ्या. आणि नवीन वस्त्रे उमेदीची नेसा आणि पुढे चला, पुढे चला. त्याला म्हणतात चरैवती, पुढे चालत राहा. कालबाह्य ज्या रूढी हो झाल्या अलगद सोडून द्या. नवीन वस्त्रे उमेदीची जलद नेसून घ्या. जीवन रस म्हणून एक ती त्यांना विचार सांगते. वंदन करुणी सद्गुरूला, सांगते तव हे बाळा, दुःखाचेही डोंगर होतात धैर्य सोबती ठेवा. तुम्ही बघा आता ती हळूहळू त्यांना फायनल पोझिशनला आणते की जिथून ते लॉन्च होतील स्वतःच्या आयुष्यात. वंदन करुणी सद्गुरूला, सांगते तव हे बाळा, दुःखाचेही डोंगर होतात धैर्य सोबती ठेवा. जीवन तर हे गोड रसांचे, कडूरस त्यातही जाणा. जीवनात गोड रस तर असतील पण कडूरसही असतील. आत्मोद्गार ही मृदू ठेवनिया, जन जिंकावा सारा. जरी काहीतरी कडूरस आला तरी आत्मोद्गार हे मृदू ठेवून सगळा जन जिंकावा, असं ते त्याच्यात सांगते. वंदन करुणी सद्गुरूला, सांगते तव हे बाळा, दुःखाचेही डोंगर होता धैर्य सोबती ठेवा. जीवन तर हे गोड रसांचे, कडूरस त्यातही जाणा. आत्मोद्गार ही मृदू ठेवनिया, जन जिंकावा सारा. असं एक छोटस सोपस ती त्यांना मार्गदर्शन करते. दिव्य कर्म. दुःख कार्य करतो जीवा, दुःख कार्य करतो, दुःख कार्य करतो जीवा, भस्म होई वाद तेव्हा पेटतो दिवा. बरोबर आहे की नाही? वाद जेव्हा स्वतःला जाळून भस्म करते तेव्हा तो दिव्याचा प्रकाश बाहेर पडतो. तसं दिव्य कर्म हाती होती जेव्हा, तुमच्या हातून जेव्हा दिव्य कर्म होतील, गळून पडेल मृत्यू लोकाचा हेवा. अगदी वेगळ्याच लेवलला ती घेऊन जाईल शेवटच्या वेळेमध्ये. दुःख हे त्या दीपाच्या सारखं आहे की त्याच्यामध्ये त्या वातीला भस्म होणं हे भागच आहे. तसं तुम्ही जेव्हा दिव्य कर्म कराल तुम्हाला त्रास होईल, पण तुमचा जो हेवा असेल आहे मृत्यू लोकाचा तो गळून पडेल. पण तुम्ही तेवढी तुमची प्रगती होईल, उदात्त व्हाल तुम्ही. सफलता. आता हा बोध येताना हिंदीत आलेला आहे, तो मी हिंदीत वाचणार आहे, मग आपण हे करूया.
सफलता. निर्भय होकर कदम बढ़ाओ. आता ती बघा शेवटच्या शिगेला पोहोचलेली आहे बरं का, शेवटच्या शिगेला पोहोचलेली. इथून ते मुलं आता कुठेही जाऊ शकतील आयुष्यात. आता ही शिदोरी सारखी बांधून दिली आहे त्यांना. काही हो, कुठेही जाओ, काही घडो, ते आता आपल्या पायावर उभे राहतील अशी शिदोरी तिने बांधून दिली त्यांना. निर्भय होकर कदम बढ़ाओ मेरे भारत पुत्रों, निर्भय होकर कदम बढ़ाओ मेरे भारत पुत्रों. सभी दिशा में, सभी दिशा में, सभी क्षेत्र में, सभी योग में, सभी काल में, सभी दिशा में, सभी क्षेत्र में, सभी योग में, सभी काल में सफल तुम्हारा पग हो, सफल तुम्हारा पग हो, सफल तुम्हारा पग हो. असा ती एक मोठा आशीर्वाद त्यांना देते. त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन थोडं हलकं झालेलं. नेहमी ट्रान्सलेशन थोडेसे कमी दर्जाचेच होतात माझ्याकडनं, आम्ही जे मिळून करतो ते. निर्भय होऊन पाऊल टाक तू माझ्या भारत पुत्रा, तरी सुद्धा छान आहे बघा. निर्भय होऊन पाऊल टाक तू माझ्या भारत पुत्रा, चारी दिशांनी आठही प्रहरी, चारी दिशांनी आठही प्रहरी यश तुझेच नवक्षेत्रा, यश तुझेच नवक्षेत्रा. तर इथे एक फार मोठा विचार कसा मांडलाय बघा. इथे वरच्या चित्रात दाखवलंय पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ती जेव्हा फिरते तेव्हा ते 8 प्रहर तयार होतात. पृथ्वीवरती दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आणि हा 4th डायमेन्शन म्हणजे टाइम. तर सगळ्या डायमेन्शन्स मध्ये तुम्हाला यश आहे असं ती माता त्यांना आशीर्वाद देते. दिशांमध्ये आहे आणि प्रहरांमध्ये आहे. म्हणजे टाइम ऑल्सो यू आर गोइंग टू सक्सीड, इन डायरेक्शन ऑल्सो यू आर गोइंग टू सक्सीड. खूप वेगळा आणि विलक्षण विचार आहे. एक नंतर कुठल्या तरी दुसऱ्या बोधात त्यांनी हेही सांगितलंय की प्रत्येक क्षण हा जणू क्षण देवता असतो. प्रत्येक क्षणाला सुद्धा देवतेचं स्वरूप आहे. आणि जसं तुम्ही एखाद्या देवतेच्या मूर्तीला फुलं वाहता, पानं वाहता, तसं त्या क्षण देवतेला काय द्यायचं असतं तर तुमचे विचार, सद्विचार, सदाचार आणि सत्कर्म ही त्या क्षण देवतेची पूजन सामग्री आहे. निर्भय होऊन पाऊल टाक तू माझ्या भारत पुत्रा, चारी दिशांनी आठही प्रहरी यश तुझेच नवक्षेत्रा. आणि त्यात लक्षात ठेवा, जेव्हा ती भारत पुत्र म्हणते त्याच्यात आपल्या कन्या पण आहेत. आणि भारत पुत्र म्हणजे फक्त लवकुश नव्हे, आपण सर्व त्याच्यात आहोत. हे आपल्याला उद्देशून सांगितलेल्या आहेत गोष्टी. आज आपल्यापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. हे आपलं भाग्य समजायचं. निर्भय होऊन पाऊल टाक तू. आता हे तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला आणि मला. निर्भय होऊन पाऊल टाक तू माझ्या भारत पुत्रा, चारी दिशांनी आठही प्रहरी यश तुझेच नवक्षेत्रा, यश तुझेच नवक्षेत्रा. हा संदेश समावून घ्या आणि आपल्या पुढच्या पिढीला द्या. त्यांना तो आत्मविश्वास द्या या संदेशातून. यश तुझेच नवक्षेत्रा. परत लवकुश आपला विचार मांडतात. आई, हे विश्व हरीचे मंदिर, नाही दुसरे काही. त्यांना जे काही समजलंय आता याच्यातनं ते सांगतायत. आई, हे विश्व हरीचे मंदिर, नाही दुसरे काही. सत्कर्म करावे मिळून, हरिपूजन हेच दुसरे नाही. हरिपूजन हेच दुसरे नाही. हे विश्व हरीचे मंदिर, नाही दुसरे काही. सत्कर्म करावे मिळून, हरिपूजन दुसरे नाही. हरिपूजन दुसरे नाही. ओम इति श्री सीता शक्ती काव्य सर्ग 23. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. शांती, शांती, शांती. आजचं सत्र इथे संपलेलं आहे. म्हणजे निरूपण आणि हे सादरीकरण. आपलं पुढचं उद्या आहे. आता आमचा प्रयत्न असा आहे की आपण शेवटचे फक्त 2 सर्ग उरलेत. सर्ग 24 आणि 25. सर्ग 24 मध्ये श्रीराम लवकुश मिलन असा सर्ग आहे तो. आणि सर्ग 25 जो आहे शेवटचा, ते शक्तिरूपिणी सीता माता दर्शन. हे ह्या काव्याचा ज्याला म्हणतो आपण क्लायमॅक्स आहेत. काही कारणास्तव आपल्याला गुरुवारपर्यंत हे सगळं संपवायचंय, कारण शुक्रवारी सद्गुरू श्री रविशंकर यांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आपल्याला सत्र करता येणार नाही. रविवारपासून मीच बाहेर गावी चाललोय, तेव्हा
आपल्याला शुक्रवारपर्यंत संपवायचं आहे. तर विनंती अशी आहे की उद्या आणि परवाचे दोन्ही सत्र हे 8 ते 9:30 1 तासाच्या वेळी 1.5 तासाचे करावे. प्रार्थना अशी आहे की थोडं उशीर होईल. सगळ्यांना विनंती आहे की तेवढे सहकार्य करावे. आणि उद्या आणि परवा तुम्ही स्वतः आग्रहाने तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अटेंड करायला सांगा, कारण ते शेवटच्या गोष्टी. प्रभू राम आणि लवकुश यांच्यामध्ये अध्यात्मावरती चर्चा होते आणि ते अशा सुंदर उत्तर देतात प्रभू रामांना की ते स्वतः थक्क होऊन जातात. असा तो उद्याचा एपिसोड असणार आहे, उद्या आणि परवामध्ये. आणि सीतेचं जेव्हा अंतिम शेवटचं दर्शन होतं, प्रगटते जेव्हा ती आता शक्तिरूपिणी झालेली असते. आणि जे आपण तुम्ही ते जेव्हा ऐकाल पुढचे दोन्ही सर्ग, तेव्हा तुम्ही ते कोरिलेट करा. आता जे पूर्वी आपण सत्र ऐकलेले, फॉर एक्झाम्पल ते कवटफळ प्रसंग, त्याच्यामध्ये काय ऐकलेलं आहे ते आता परत एकदा मनन करा, चिंतन करा त्याचं. आठवत नसेल तर ते ह्याच्या प्लेलिस्टवर जाऊन बघा, कारण तर ते तुम्हाला लिंक लागेल की अरे सीतेने जे तिथून शक्ती घेतली निसर्गातून, त्याचा वापर करून ती आज ह्या पोझिशनला आली, किती शक्तिरूपिणी झाली, जिथे स्वतः श्रीरामांना तिची स्तुती करावी लागलेली आहे ह्या काव्यामध्ये. तर ह्या काव्यामध्ये काही असे विचार मांडलेले, तुम्ही म्हणाल नाही असं तिकडे नाही दाखवलंय, इथे नाही लिहिलंय, तर मी क्षमा मागतो, कारण मला माहित नाही. ते मला जे सांगितलं गेलं मी ते स्वरूप फक्त तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आणि मला वाटतं कधी कधी या शक्ती काय करतात की त्यांना तर समाज घडवायचा असतो, ती एक संस्कृती घडवायची असते, आणि म्हणून ते आपल्याला काहीतरी सांगत असतात, असं माझं एक प्रांजळ मत आहे. त्यामुळे काही चुकलं असेल तर त्या क्षमा करा. उद्या आणि परवा मात्र तुम्ही आजूबाजू तुमचे नातेवाईक, फ्रेंड्स सगळ्यांना सांगा हळू की 2 दिवस तरी अटेंड करा. 2 दिवस अटेंड केलं तर तुम्हाला त्यांना सगळं जिस्ट मिळून जाईल त्या काव्यातलं. चुकवू नका उद्या आणि परवा, शेवटचे 2 आपले असतील. तर आपण सर्वांचे मी आभार मानतो. आणि हे मी परत एकदा रिपीट करतो, मागच्या आठवडा 10 दिवसापूर्वी सीता मातेने सांगितलं की तिला कोणते अलंकार पाहिजे आपल्याकडनं. एवढं जे 20-21 दिवसाचं सत्र झालेलं आहे, त्यातनं तिला काय पाहिजे? सीता शक्ती माता माई, प्रेम करी सर्व ठाई, रूप तिचे बहुसुंदर, दया हो तिला अलंकार, पठण श्रवण गायन करुनी, वाचन कथन हो नमुनी, आत्मचिंतने रंगुनी, अलंकार माते चरणी. हे तिला फक्त अलंकार पाहिजे, तिला दुसरं काही नकोय तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं. तर ते जे काही आता तुम्ही पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्याचं पठण करा, श्रवण करा, गायन करा, वाचन करा, कथन करा आणि आत्मचिंतन करा. हे अलंकार तिला द्या. तुम्हाला त्यातनं ज्या आनंदाचं वाटेल ते ग्रहण करा, नाही आवडले काही गोष्ट सोडून द्या आणि पुढे चला. सगळ्या व्हॉलेंटियर्सचे मी परत एकदा आभार मानतो. आणि मला सांगितल्याप्रमाणे मला अजून काही व्हॉलेंटियर्स पाहिजे आहेत. कोणाला जर वाटलं की हो आपल्याला समाधान वाटतंय हे जे काही आपण सीता काव्य ऐकलेलं आहे त्याच्यातनं, जरूर मला किंवा करंजकर सरांना कॉन्टॅक्ट करा आणि मग आपण बघू कसं पुढे मार्ग काढायचा तो. कारण करंजकर सरांचं खरंच एक फार स्तुत्य स्वप्न आहे. जे काही आतापर्यंत झालंय त्याच्यातनं एक फार सुंदर पुस्तक निर्माण व्हावं. त्याला खूप कष्ट आहेत, एका दिवसातलं काम नाहीये ते, कदाचित वर्षभर लागेल, मला माहित नाही किती वेळ लागेल. आणि त्याच्याकरता ज्याला आवड आहे त्यांनी जरूर पुढे यावे. ठीक आहे, ह्याच्याबरोबर आपण आता नंतर भेटू. मी आता हे स्टॉप शेअर करतो आणि करंजकर सरांना विनंती करतो की सेशन इज नाउ ओपन फॉर डिस्कशन. एक 10 मिनिटं आहेत अजून आपल्याकडे, करूया. करंजकर सर तुम्ही टेक ओव्हर करा आता. जय श्रीराम. चला आता कोणाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, बोलायचं असेल तर त्यांनी हँड रेज करावेत. उद्या आणि परवा आपलं सेशन थोडं जास्त असेल, पण वाघ सरांना परत बाहेर जायचे आणि परवा शुक्रवारी श्री श्री रविशंकरजींचा वाढदिवस असल्यामुळे ठिकाणी कार्यक्रम आहेत. थोडस बंद कर ना. कोणाला बोलायचं नाही. बरं, मला प्रश्न इथे चॅट मध्ये आलेला आहे. सीमा गायकवाडने विचार, परवा मी आजारी असल्याने पुत्रपौत्री सुखाय या यज्ञ मंत्रावेळी नव्हते, तर त्याबद्दल शेवटी थोडक्यात माहिती सांगावी. रोज म्हटला तर चालेल का? हो, रोज निश्चित म्हणा. तुमचं जेव्हा काही भजन पूजन असेल, जी वेळ असेल तुमची, त्यावेळेला तुम्ही हे म्हणा. म्हणताना तुमची जी मुलं आहेत, तुमची नातवंड आहेत, ती डोळ्यासमोर आणा आणि
त्यांच्या वतीने ही प्रार्थना करताय तुम्ही असं मनात ठेवा. ह्याची कंपनं त्या मुलांना निश्चित पोचतात. कारण हे तुम्ही प्रार्थना केली, हा मंत्र म्हटल्यावर तुमच्या स्वतःच्या बेरिंग मध्ये बदल होतो. तुमच्या डोळ्यातले भाव बदलून जातील, तुमचे कंठातनं येणारा आवाज हा बदलून जाईल, तुमच्या बॉडी लँग्वेज बदलून जाईल आणि त्या सगळ्यांचे कंपनं जे आहे हे पॉझिटिव्ह असल्यामुळे सगळं ऍटमॉस्फिअर पॉझिटिव्ह होईल. आणि प्रत्येक घरामध्ये मुलांचे काही ना काही प्रॉब्लेम असतात. कोणी अभ्यास नसतो करत, कोणी परीक्षा देत असतो कॉम्पिटेटिव्ह, ते कशी पास होत नसतो. पण हा मंत्र म्हटला की काहीतरी मार्ग निघेल. तो मंत्र म्हटला म्हणून तो कॉम्पिटिशन पास होऊन जाईल असं मी म्हणणार नाही, ते होणार नाही, कारण त्याच्याकरता त्याला अभ्यासच करावा लागेल. पण योग्य मार्ग मिळेल कुठेतरी आणि तो आपल्या कामाला लागेल. तर हे सीमाताईंना मला सांगायला आवडेल की हो, तुम्ही हा रोज म्हटला तरी चालेल. आम्ही जेव्हा म्हणतो, आम्ही नॉर्मली काय करतो, मी असे पानं गोळा करत राहतो बरेच दिवस. कुठे टेकडीवर गेलो की तिकडून पानं आणतो, कुठे बाहेर बरेच ह्याची झाडं वृक्ष असतात, जिकडे पण जातो मी ह्याची पानं गोळा करायला मला फार आवडतं, औदुंबराची. तर मी औदुंबराची पानं तोडून आणतो, मग ती घरात ठेवून देतो. मग एक 15-20 दिवसात, महिनाभरात वाळून जातात. मग त्यांचा एक छोटासा आमच्याकडे हवनकुंड एवढासाच, त्याच्यामध्ये मी ते त्यांचं हवन करतो आणि मग हा मंत्र म्हणतो आणि मला वाटतं त्याचा उपयोग होतो. धन्यवाद. आता कोण बोलायचंय? अशोक जीबीर. हा, बोला सर. हा, नमस्कार सर. सरजी नमस्कार. नमस्कार. ते आपण ते सप्तऋषी बद्दल हा, विचारलं होतं. सप्तऋषी. तर गीतेमध्ये जे 7 ऋषी सांगितले 10व्या अध्यायात आहे ते, तर ते मरीची, अंगिरा, अत्री, पुलस्य, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ असे 7 सप्तऋषी. अच्छा. तेच मला ते डाऊट होता की मी जे 7 दाखवले ते सप्तऋषी आहेत की नाही हे मला माहित नव्हतं. पण मी जनरल दाखवलं की अशा ऋषींची आपल्याकडे परंपरा आहे. सॉरी, तुम्ही सांगितलं त्यामुळे बरं वाटलं. थँक्यू. हे गीतेतलं आहे बरं का हे. हा, गीतेत कुठल्या अध्यायात आहे साधारण? 10व्या अध्यायात आहे. 10व्या अध्यायात. ठीक आहे, छान छान. सगळ्यांच्या रेफरन्स करता चांगलं झालं आहे. धन्यवाद वीर सर. धन्यवाद सर. आपलं छान वाटतंय बरं का ऐकायला. धन्यवाद. धन्यवाद. अजून मला काय विचारायचं, काही बोलायचंय काय? विनयाताईंनी टाकलाय, खूप खूप सुंदर निरूपण आहे, मन मंत्रमुग्ध होते, पुन्हा पुन्हा ऐकत राहावे वाटते. विनयाताई, धन्यवाद तुमच्या विचारांसाठी. पुन्हा पुन्हा जरूर ऐका, प्लेलिस्ट वरनं. सगळ्यांसाठी खुलं आहे ते. तुम्ही ऐका, इतरांनाही ऐकायला द्या. अजून कोणी? गीत आहे आपले जे व्हिडिओ जे गीत आपण काव्य आहे म्हटलेले, त्याचा वेगळा हे काय? हो, त्याचा अल्बम वेगळा आहे. ते त्याची लिंक पाठवतो तुम्हाला. म्हणजे ज्यांना नुसती ती गाणी ऐकायची असतील ते, हो हो, ती वेगळी ऐकता येतात. त्याचे अल्बम्स आहेत, ते अल्बमची प्लेलिस्ट वेगळी आहे. ओके, ती पाठवतो तुम्हाला. ती सगळ्यांनाच पाठवा. आणि आता उद्या आणि परवाचं मी एक आपण विनंती करणार आहे की त्याची अनाउन्समेंट एक वेगळी करा, की कारण आता हे काय शेवटचेच 2 असल्यामुळे म्हणजे विनंती असणार आहे की आपण त्यांना एकदा परत सांगूया. महत्त्वाचे 2 भाग आहेत शेवटचे. हा, सगळ्यांनी जरूर अटेंड करा. अजून काही कोणाचे मनातले विचार बेसिकली सांगा. कारण काय होतं, एकच माझ्याचकडनं काहीतरी विचार आहेत असं नाहीये. सगळ्यांचे विचार चांगले असतात आणि मलाच काहीतरी नवीन कळतं. वीर सरांनी पण आता सांगितल्यामुळे काहीतरी नवीन कळलं मला. तर काही सांगायचे कोणाला काही? माधुरी जोशी. मंत्रमुग्ध झाले सगळे. मॅनेजमेंट म्हणजे बघा ना, काय कमाल आहे ना. मॅनेजमेंट, गुरु, संस्कार वर्ग, बाल संस्कार हे बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या संस्कृतीत भरभरून दिलेले हे सगळं. खरंय खरंय. माधुरी जोशी लिहिले आजचा प्रशासन. माधुरी जोशींनी छान लिहिले, तसंच लिहिलंय. शलाकाताईंनी सांगितल्याप्रमाणे आजचा प्रशासन सर्ग तर खूपच छान आहे. कसे वागायचे याचे तपशील सांगितले आहेत. धन्यवाद माधुरीताई. शलाकाताई, तुम्ही अगदी योग्य सांगितलं. तो ऍक्च्युली मॅनेजमेंटचाच विषय आहे तो. हो, खरंच तसाच ऑलमोस्ट तो मॅनेजमेंटचाच विषय मांडलाय, पण तो त्या काळातला अनुरूप तसा मांडलेला आहे. त्या काळाला खूप सुंदर, खूप म्हणजे अचंबित व्हायला होतं.
थँक्यू थँक्यू. चला, कोणी दिसत नाहीये मग अजून काही विचार? चालेल. ठीक आहे. बरोबर, चालेल. उद्या सगळ्यांनी वेळेवर जॉईन करा. उद्या आणि परवा पण शेवटचे 2 भाग आहेत. धन्यवाद. मग सगळ्यांना नमस्कार. 9 वाजायला आले, थोडंसं लवकर 3 मिनिटं संपल्यावर उद्यापासून 1.5 तास असणार आहे दोन्ही दिवस. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुलोचना ताई सगळ्यांनी छान म्हटलेलं आहे. रश्मीनी पण चांगलं म्हटलेलं आहे. धन्यवाद सगळ्यांच्या चॅट्स मध्ये आलेल्या कमेंट्स बद्दल.